असा हा लढा जवळपास 25 ते 30 वर्षापासूनचा आहे, परंतु निर्णायक परिस्थितीमध्ये उच्च न्यायालयाचा निर्णय ज्यावेळेस झाला 1.5 वर्षापूर्वी, त्यावेळेस उच्च न्यायालयाने स्पष्ट सांगितलं की 6 आठवड्याच्या आत कायदा दुरुस्त करून शेतकऱ्यांना जमिनी परत करा. त्याला आता जवळपास 1.5 वर्ष होत आलेलं आहे. त्या निर्णयानंतर मंत्रिमंडळ महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला, मंत्रिमंडळाने निर्णय घेतला की या जमिनी शेतकऱ्यांना परत करायच्या आहे. कायद्यामध्ये थोडी अडचण असल्यामुळं त्याच्या संदर्भातला कायदा दुरुस्तीसाठीचा प्रस्ताव तयार करण्यात आला. तो राज्यपाल महोदयांकडे गेला. साधारणतः 1 ते 1.25 वर्षापासून त्यांच्या कार्यालयात तो प्रलंबित आहे. असं असताना बाकी सगळ्या याच्यात रात्रीतून सह्या होतात आणि शेतकऱ्यांच्या हिताचा विषय जिथं आहे, ज्या शेतकऱ्यांना त्यांच्या आयुष्याची जे काही पुढचं जगायचं आहे त्याला एक आधार मिळणार आहे, त्याला मात्र सही करायला जर प्रशासनाला वेळ मिळत नसेल तर मला वाटतं हे आंदोलन अशी होतच राहणार आहे. आणि आज आम्ही निर्णायक परिस्थितीमध्ये आहोत. आज आम्ही जवळपास तुम्ही बघताय 2-2.5 हजार शेतकरी इथं जमलेले आहेत. संध्याकाळपर्यंत ही संख्या अजून खूप वाढू शकते आणि इथंच मुक्काम करण्याचा आमचा निर्धार आहे. जोपर्यंत शासन काही ठोस भूमिका घेत नाही तोपर्यंत आम्ही इथून काही हलणार नाही.